नमस्कार, मी डॉक्टर रमण बाणे, प्राचार्य यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सावंतवाडी. सध्या ॲडमिशनचे दिवस आहेत, बरीच मुलं भेटायला येतात आणि मुख्यत्वे करून त्यांच्याकडून एक प्रश्न जाणवत होतो म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग ह्या दोन ब्रँचमधला फरक काय आहे आणि काय अपॉर्च्युनिटीज आहेत या दोन ब्रँचसाठी. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. प्रथमतः मी ह्या दोन्ही ब्रँचचं जे नाव आहे त्याचा अर्थ मी समजावून सांगतो. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याच्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. कम्प्युटर सायन्स याचा अर्थ असा आहे की कम्प्युटरची जी थेअरी आहे, जी आपण शिकतो आणि ती शिकून त्याचा काही कशासाठी तरी वापर करतो, त्याच्यापासून काही आपण ॲप्लिकेशन्स करतो किंवा सिस्टीम्स बनवतो. आणि इंजिनिअरिंग ह्याचा मुळातच अर्थ असा आहे की जे आपण सायन्स शिकलो त्याचं ॲप्लिकेशन करणे आणि काहीतरी टूल बनवणे किंवा सिस्टम बनवणे असं आहे. तर कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये सायन्स आणि इंजिनिअरिंग हे दोन्ही आलं. आता प्रश्न उरतो दुसऱ्या ब्रँचचा म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये फक्त इंजिनिअरिंग आहे का असा प्रश्न कदाचित पडतो मुलांना. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये दोन्ही आहे, कारण इंजिनिअरिंग हे सायन्सशिवाय शक्य नाही. मुळातच इंजिनिअरिंगचा अर्थ असा आहे की सायन्सचं ॲप्लिकेशन म्हणजे इंजिनिअरिंग, म्हणजे ह्या ब्रांचमध्ये सुद्धा सायन्स आलं. म्हणजेच या दोन्ही ब्रांचमध्ये तसा काहीही फरक नाही, फक्त नावामध्ये बदल केलेला आहे. आणि विशेष पाहता तुम्ही सिलेबस जर बघितलं तर थर्ड इयरपर्यंत कदाचित सिलेबस सारखा आढळतो आणि शेवटच्या वर्षाला कुठेतरी एखाद दुसरा सब्जेक्टमध्ये चेंजेस आढळून येतात. असं जरी असलं तरी आपल्या युनिव्हर्सिटीच्या स्कीमप्रमाणे, म्हणजे ह्याला आपण चॉईस बेस्ड स्कीम म्हणतो, त्याच्याद्वारे आपण इलेक्टिव्ह सब्जेक्ट 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या सेमिस्टरला घेऊ शकतो. आणि असे इलेक्टिव्ह घेतल्यामुळे आपण कोणतेही सब्जेक्ट ह्या 4 सेमिस्टरमध्ये घेतल्यामुळे ह्या ब्रँचचे आणि त्या ब्रँचचे असं सब्जेक्ट आपण त्या माध्यमातून घेऊ शकतो. ह्याच्यामुळे मी असं म्हणतो की ह्या दोन्ही ब्रँचमध्ये काही फरक नाही. अपॉर्च्युनिटीज बाबत विचाराल तर ब्रँचेस सेम असतील तर अपॉर्च्युनिटीजमध्ये सुद्धा तसा काही फरक नाही.